Hello friends, today we are going to study 12th Science Math first chapter, that is trigonometric equation or trigonometric function. In this chapter we study the sine rule. The statement of sine rule is in triangle ABC, A divided by sine A is equal to B divided by sine B is equal to C divided by sine C is equal to 2R. Here R is circumradius of triangle ABC. सर्कमरेडियस कशाला म्हणायचं तर ज्यावेळेस आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला आहे ABC ट्रायंगल आणि या ट्रायंगलच्या 3 साईड आपण कन्सिडर केल्यात A, दिस इज B अँड दिस इज C. सर्कमरेडियस कशाला म्हणायचं तर ज्यावेळेस आपण हा जो ट्रायंगल आहे हा एका सर्कलवर ड्रॉ करू, म्हणजेच काय, ज्या सर्कलला ABC हे तीनही पॉईंट हे कुठे येतील, सर्कलच्या सर्कम्फरन्सवर येतील अशा पद्धतीने, त्यावेळेस त्या सर्कलची रेडियस किती आहे, R आहे असं आपल्याला सांगितलं आहे. सो आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. सुरुवातीला आपण काय केलं आहे, AD ही एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतली आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळालं आहे इथं, दिस AD इज परपेंडिक्युलर टू दिस BC. AD ही BCला परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतली आहे आणि आता आपल्याला ह्या ADची व्हॅल्यूज काढायची आहे, व्हॅल्यू ऑफ दिस ADची व्हॅल्यू जर काढायची असेल तर समजा आपण कन्सिडर करूया this angle, that is if we consider sin of C, sin C is equal to, sin C चा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड आपण हायपोटेनियस, सो अपोजिट साइड इज AD, हायपोटेनियस इज AC, so we get AD is equal to AC sin C which is equal to AD ची व्हॅल्यू किती, AC ची व्हॅल्यू किती आहे, that is B sin C. Okay, now एरिया ऑफ दिस ट्रायंगल ABC इज इक्वल टू, एरियाचा काय फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे, दॅट इज 1/2 बेस इंटू हाईट, दॅट इज बेस इज BC अँड हाईट इज दिस AD. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ BC अँड AD, वी गेट 1/2 BC इज A अँड AD इज B sin C. So you get triangle ABC is equal to 1/2 AB sin into C. This C is capital. Okay. हा 2 इकडं मल्टिप्लायर डिवायडर आहे, इकडे आल्यावर होईल मल्टिप्लायर. सो वी गेट 2A ABC is equal to AB sin C. आपल्याला मिळालं आहे 2 area of ABC is equal to AB sin C. Similarly, we can also find 2A, that means 2 area of ABC is equal to AC sin B and 2A ABC is equal to BC sin of A. अशाच पद्धतीने आपण ह्या 2 व्हॅल्यूसुद्धा काढू शकतो. इथं जर आपण बघितलं तर ह्या तीनही व्हॅल्यूची लेफ्ट हँड साईड सेम आहे, सो ही राईट हँड साईडसुद्धा कशी असणार, सेम. सो वी गेट AB sin C डिवायडेड AB sin C इज इक्वल टू AC sin B इज इक्वल टू BC sin A. नाउ डिवाइड दिस, डिवाइड बाय ABC. आपण काय करूया, ह्या तीनही व्हॅल्यूला ABCने डिवाइड करूया. सो वी गेट AB sin C डिवायडेड बाय ABC इज इक्वल टू AC sin B डिवायडेड बाय ABC इज इक्वल टू BC sin A डिवायडेड बाय ABC. आता आपल्याला मिळते दिस AB गेट कॅन्सल, दिस AC गेट कॅन्सल, दिस BC गेट कॅन्सल. सो वी गेट, first we write the sin A divided by A, sin B divided by B, sin C divided by C. Okay, taking reciprocal, ह्याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर काय मिळतं आहे, A divided by sin A, B divided by sin B, C divided by sin C. Now we have to prove
that is A divided by sin A, and this 3 ratio equal to 2R. सो इथं प्रत्येक रेशिओला आपल्याला 2R आहे किंवा 2R सोबत काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. सो फर्स्ट आपण काय करूया, हा जो ट्रायंगल आहे तो एका सर्कलवर आपण ड्रॉ केला आहे आणि याच्यावरून आपल्याला AP ही एक सर्कम रेडियस आपल्याला मिळाले. व्हॅल्यू ऑफ दिस AP इज 2R. ओके, या सर्कलवर इथं जर बघितलं आपण तर आपल्याला इथे अँगल मिळाला आहे, अँगल A, इथे अँगल B आणि हा अँगल C, आणि इथंच आपल्याला मिळाला आहे अँगल P. ओके, कारण आपण ही A हा जो आहे हा राईट अँगल ट्रायंगल नाही आहे. आपल्याला माहिती आहे की A हा राईट अँगल ट्रायंगल नाही आहे, म्हणून आपण Aमधून काय केलं आहे, एक डायमीटर ड्रॉ केली आहे आणि जी ह्या सर्कलला P या पॉईंटमध्ये छेदते. सो आपल्याला इथं ही डायमीटरची व्हॅल्यू मिळाली आहे 2R इज इक्वल टू. ओके, व्हॅल्यू ऑफ दिस AP इज इक्वल टू 2R. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. ओके, आता इथं जर बघितलं तर आपल्याला हा ACP हा एक राईट अँगल ट्रायंगल मिळाला आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे असं आपण कधी म्हणतो, ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला राईट अँगल मिळाला आहे. का? कारण की हा अँगल हा सेमी सर्कल अँगल आहे, म्हणजेच हाफ सर्कलचा अँगल आहे तो, म्हणून हा जो अँगल हाफ सर्कलचा अँगल हा नेहमी किती असतो, 90 डिग्री. म्हणजेच हा आपल्याला अँगल मिळाला आहे अँगल ACP इज इक्वल टू 90 डिग्री किंवा दॅट इज राईट अँगल ट्रायंगल. आता इथं जर बघितलं आपण तर अँगल ABC आणि अँगल APC हे दोनही अँगल जर आपण बघितले तर हे सेम आर्कवर फॉर्म झालेले आहेत, आर्क AC. इथं जर बघितलं अँगल ABC आणि APC हे या सेम आर्कवर फॉर्म झालेले आहेत. सो आपल्याला माहिती आहे की सेम आर्कवर फॉर्म झालेले हे दोन्ही अँगल कसे आहेत, सेम आहेत. सो वी गेट मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल APC. कारण सेम आर्कवर फॉर्म झालेत AC या आर्कवर. ओके, या अँगल सेम आहे, सो साइन ऑफ दॅट अँगल इज ऑल्सो सेम. सो वी गेट साइन ऑफ दिस B इज इक्वल टू साइन ऑफ दिस P. मग साइन ऑफ P, मग आपल्याला या ट्रायंगलवरून आपण APC या ट्रायंगलवरून आपण साइन P ची व्हॅल्यू काढू शकतो. वी नो दॅट व्हॅल्यू ऑफ साइन P इज अपोजिट साइड अपॉन hypotenuse, that is opposite side is B, hypotenuse is 2R. From this we get sin B is equal to B divided by 2R, that is B divided by sin B is equal to 2R. म्हणजे आपल्या इथे काय मिळेल, B divided by sin B is equal to 2R. ओके, याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2. आणि ही इक्वेशनची व्हॅल्यू आपण जर बघितलं ह्या व्हॅल्यूमध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 2R. आणि अशाच पद्धतीने सिमिलरली वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ A divided by sin A which is equal to 2R and C divided by sin C is equal to 2R. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो सिमिलरली. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट A divided by sin A is equal to B divided by sin B. किंवा इथं ह्या व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर याच्यावरून सुद्धा आपल्याला व्हॅल्यू मिळते, कारण ह्या तीनही व्हॅल्यू सेम आहेत. ही व्हॅल्यू हिची जर व्हॅल्यू 2R मिळत असेल तर ह्या दोन्हीची व्हॅल्यूसुद्धा काय मिळते, 2R. सो वी गेट sin A divided by sin A is equal to B divided by sin B is equal to C divided by sin C which is equal to 2R. Okay, hence this is the proof of sine rule. Now we can solve example on sine rule. Example 1. In triangle ABC, if A is equal to 30 degree, B is equal to 60 degree, then find the ratio of sides. म्हणजे आपल्याला इथं अँगल A दिला आहे, अँगल B दिला आहे आणि आपल्याला साईडचा रेशो करायचा आहे.
म्हणजेच काय, वी हॅव टू फाइंड ए ॲज टू बी ॲज टू सी, हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि गिव्हन आहे आपल्याकडे, गिव्हन ए इज इक्वल टू 30 डिग्री अँड बी इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, we know that as ABC are angle of triangle. ABC काय आहेत, angle of triangle. आणि हे angle of triangle आहेत. So we know that A plus B plus C is equal to 180. That is angle of triangle, addition of angle of triangle is equal to 180 degree. So we get that, we know the value of A and B, that is 30 plus 60 plus C is equal to 180 degree. From this we get that C is equal to 90 degree. Okay, मग आपल्याला याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. सो वी यूज द साइन रूल. देअरफॉर बाय साइन रूल, काय साइन रूलचं, A डिवायडेड बाय साइन A, B डिवायडेड बाय साइन B, C डिवायडेड बाय साइन C. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. दॅट इज एची व्हॅल्यू A ॲज इट इज साइन 30, B साइन 60 इज इक्वल टू C साइन 90. आणि आपल्याला ह्या व्हॅल्यू माहिती आहेत. दॅट इज A डिवायडेड बाय साइन 30ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 1/2. B डिवायडेड बाय साइन 60 दॅट इज √3/2. C डिवायडेड बाय साइन 90 दॅट इज 1. ओके, ह्याच्यावरून आपल्याला मिळतं आहे A ॲज टू B ॲज टू C इज इक्वल टू 1/2 ॲज टू √3/2 ॲज टू 1. ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्यात. आणि याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला रेशो मिळतो A ॲज टू B ॲज टू C इज इक्वल टू 1 ॲज टू 2 ॲज टू 3 1 ॲज टू 3 ॲज टू 2. ओके, म्हणजेच ABC या 3 साईडचा रेशो आपल्याला मिळतो आहे 1 ॲज टू 3 √3 ॲज टू 2. ओके, नाउ वी कॅन सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. इन ट्रायंगल ABC, इफ A is equal to 2, B is equal to 3 and sin A is equal to 2/3, then find the value of B. So by using sine rule, we know the sine rule. आता इथं फक्त आपल्याला A आणि B आणि फक्त sin A ची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला B कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आपण फक्त sin A आणि साइन B साठीचाच फॉर्म्युला यूज करणार. साइन C आपण फॉर्म्युल्यामध्ये घेणार नाही आहोत. सो वी गेट A डिवायडेड बाय साइन A इज इक्वल टू B डिवायडेड बाय साइन B. मग इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. Aची व्हॅल्यू आहे 2 साइन ऑफ साइन A 2 डिवायडेड बाय, वी नो द व्हॅल्यू ऑफ साइन A. साइन Aची व्हॅल्यू दिली आपल्याला 2/3 विच इज इक्वल टू Bची व्हॅल्यू दिली आहे 3 आणि आपल्याला काढायची व्हॅल्यू साइन B. ओके, आता हे इकडं डिवाइड आहे, इकडे गेल्यावर होईल मल्टिप्लायर, हे इकडं मल्टिप्लायर इकडं होईल डिवाइड. सो वी गेट साइन B इज इक्वल टू 3 × 2/3 डिवायडेड बाय 2. 3 गेट कॅन्सल, दिस 2 गेट कॅन्सल. सो वी गेट साइन B इज इक्वल टू 1. मग साइन Bची व्हॅल्यू 1 येते, म्हणजेच कुठल्या थीटासाठी साइनची व्हॅल्यू 1 येते. सो वी नो दॅट B इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज फॉर साइन 90 इज इक्वल टू 1. देअरफॉर B इज इक्वल टू 90 और B इज इक्वल टू π/2. सो बाय दिस मेथड वी कॅन सॉल्व एक्झाम्पल. थँक्यू.